संस्कार आणि सत्कर्म यातून निघालेले कर्म सत्प्रवृत्तीत जन्म घेते आणि म्हणूनच ते कर्म चिरकाल टिकते. या सत्प्रवृत्तीला जपणारे ज्ञान ते आत्मज्ञान असू शकते. ते ज्ञान आत्म्यात जाऊन पोहोचते आणि तुम्हाला सत्स्वरूप म्हणजे सत्यस्वरूप प्राप्त होते आणि ते सत्यस्वरूप तुम्हाला विश्वासमीप स्थान प्राप्त करून देते. आत्तापर्यंत आपण या त्रिपुटी कर्मांबद्दल जाणून घेतलं. आता आपण जाणून घेणार आहोत तन, मन आणि धन या त्रिपुटी कर्मांबद्दल. नमस्कार, मी सौ मृणाल मनोज गोखले. शिवा या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तन, मन आणि धन कायेने वाचेने सिद्ध झालेला आत्मा साधनेने जेव्हा ध्यानमार्गाला लागतो तेव्हा त्या आतील तनामनाला समाधानरूपी धन प्राप्त करून देतो. कसे? तर साधनेतल्या मानवाचा आत्मा ध्यानावस्थेला जातो तेव्हा त्याच्या शरीराला तनामनाला शांततेची व स्थिर वृत्तीची गरज असते. तेव्हा तुमचे मन भगवंताच्या तत्वाशी पूर्ण वाहिलेले फूल असावे व ते फूल नीतिमत्तेच्या फांदीला चिकटलेले असावे. म्हणजेच तुमचे आचरण शुद्ध व नैतिक असले पाहिजे. ते फूल जर का वासनायुक्त असेल तर त्याला भगवंताचा स्पर्श होणार नाही, कारण तुमच्या तनामनाला साधना शक्तीतून स्थूल देहाला विसरता आले पाहिजे. इतके मन निर्मळ पाहिजे. तन म्हणजे शरीर व त्या शरीरावर संस्काराचा भाग अवलंबून आहे. ज्या पद्धतीचे संस्कार त्या शरीरावर झाले असतील त्याच पद्धतीची तनाची ठेवण तयार होते. शरीरावर झालेले संस्कार व त्याची व्यवस्थित झालेली वाढ ही त्या तनाची पूर्णत्वाची बाजू आहे. म्हणून त्या तनाला शुद्ध ठेवण्यासाठी बाह्यांगाला निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. देहाची शुद्धता हा एक अंतर्मनाचा भाग आहे. बाह्यांग प्रसन्न असेल तर अंतरंग सुद्धा प्रसन्न राहते. म्हणूनच स्थूल देहाची प्रसन्नता सूक्ष्म आत्म्याचे द्वार आहे. तिथेच विचारधारणेला गती प्राप्त होते. विवेकी द्वार उघडले जाते. तन हे सगुण उपासक आहे. कायाही मनाला बांधील आहे. मन हे आत्म्याला बांधील आहे. ज्या वेळेला आत्म्याची उपासना वाढत जाते म्हणजेच साधना वाढत जाते आणि बाहेरील कायेत सुद्धा बदल होत जातो तेव्हा हळूहळू तन हे मनाकडे न झुकता आत्म्यातून निघालेल्या स्पंदनांकडे झुकते व शरीरात हळूहळू बदल घडत जातो. म्हणजे आहारावर नियंत्रण येते. सात्विक आहार आवडू लागतो. नंतर ते तन वैराग्य स्थिती पसंत करू लागते. स्थूल देहात बदल घडविला जातो म्हणजेच बाहेरील कायेवरून अंतरंगाची कल्पना येते. मन हे अतिचंचल असू शकते. अस्थिर कल्पना विचारप्रती प्राप्त करून देते. म्हणून मनाला आत्म्याशी मैत्री करायला आवडत नाही. त्या मनाला आत्म्याशी मैत्री कराव्यास शिकवले पाहिजे. कसे? तर ते मन भगवंताच्या तत्वाच्या विचारसरणीशी घट्ट ठेवले पाहिजे. नंतर हळूहळू हे मन स्थिर होत जाते. त्या मनाची शेवटची पायरी म्हणजे ध्यान. ध्यानावस्थेपर्यंत त्याचे विचार जाऊन प्रत्येक कर्मातून समाधान मिळवून देण्याची ताकद त्या मनाला येते. या विचारसरणीतूनच माणसाच्या आयुष्यातील धन मिळत राहते. नंतर ते मिळालेले धन समाधानातून समाजापर्यंत कसे पोचवले जाते? तर त्या कर्माला हितकर्म सुचते. नकळत त्याच्या हातून घडलेले कर्म सन्मुख होऊन उभे राहते. जे काही सन्मुख कर्म आपण डोळ्याने बघतो तीच तुमच्या समाधानाची पोचपावती असते. ते धन कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आता याचा भावार्थ काय? तर तन हे बाह्य स्वरूपाचे शरीर. त्या शरीरात मनाचा ठाव घेता येतो तेव्हा त्या तनाला पवित्र ठेवून मनाची प्रगती करावी. बाह्यांग शरीर निर्मळ ठेवावे. बाह्यांग शरीर शुद्ध ठेवल्याने मनाला प्रसन्नता लाभते. तन शुद्ध असेल तर कर्म शुद्ध होण्यास मदत होते. कारण तनाकडून मनाच्या गाभाऱ्यात शिरायचे असते तेव्हा तन स्वच्छ असावे. बाह्यांगाने निर्मळ झालेले शरीर अंतरंगात प्रसन्नता प्राप्त करून देते. आता आपण घाणेरडे, मळकट असे कपडे घातले तर आपल्यालाही आनंद वाटत नाही.
परंतु तेच आपण छान स्वच्छ धुतलेले कपडे घातले तर आपल्यालाही छान वाटते आणि बघणाऱ्यालाही छान वाटते. त्याचप्रमाणे जर आपले अंतरंग स्वच्छ ठेवायचे असेल तर बाह्यांगही स्वच्छ असावे. ज्याप्रमाणे एकनाथांच्या अंगावर 100 गुळण्या मारून 100 वेळा त्यांचा देह स्नान करून शुद्ध झाला, शरीराचा सर्व भाग स्वच्छ होत गेला, तणाकडील सूचित कर्म मनाकडे झुकले, मन शुद्ध होण्यास ते कर्म सिद्ध झाले. हे झाले तनाचे कर्म. शुद्ध मन आत्म्याच्या गाभाऱ्यात रमले पाहिजे. देहात त्या मनाला कोंडून ठेवले पाहिजे. इतर गोष्टींवर मन फिरकू देता कामा नये. त्या मनाला अध्यात्म वाचनाची गोडी निर्माण करून व संत सहवासात ते मन आनंद लुटत राहिले पाहिजे. मूळ विचारापासून किंवा मूळ सत्कर्माला त्या मनाने होकार दिला पाहिजे. ज्याप्रमाणे हिरवा पोपट पिंजऱ्यात अडकवला असता आपल्या मर्जीप्रमाणे बोलू लागतो, अगदी तसेच हे सत्यविचारी मन चांगल्या कर्माशी एकरूप झाले असता आत्मानंदात ते नांदू लागते. भरकटलेली त्याची स्थिती राहत नाही. या दोन्हीपेक्षाही धनाची बाजू वेगळी आहे. आत्मशांतीचे धन हे समाधान आहे. श्रीकृष्णाने अर्जुनास योग्य वेळी धर्माचे कार्य सांगून अर्जुन श्रीकृष्णसहित गीतेला नतमस्तक झाला, हेच त्याचे धन होय. तन म्हणजे काय तर शरीर, मन म्हणजे विचार गती देते ते, आणि धन म्हणजे साधना केली असता ज्यामुळे आत्मिक शांती मिळते ते धन जे समाधान.